बाहेर बॉल चाललाय यावेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस. जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड आयोजित जय हनुमान चषक या स्पर्धेमध्ये आपण पाहतो विनायक गोरे याचा जलवा तुम्हाला पाहायला मिळतोय. सेकंड राऊंड मधून आपण पाहतो पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये धुवाधार बॅटिंग. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये चौकार षटकारांची आतषबाजी करण्याची किमया या खेळाडूकडे आहे. चौकार षटकार चौकार धावसंख्या धावफलकावरती 14. मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि विवेक भोईर या गोलंदाजावरती आता सध्या हल्ला चढवला जातोय. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या विभागातून. 8वं पर्व 8व्या वर्षामध्ये ही स्पर्धा अतिशय आनंदात आणि उत्साहात या ठिकाणी पार पाडली जाईल यात तीळ मात्र शंका नाही. कारण आज चौथा दिवस आहे, अंतिम निर्णायक दिवस. सेकंड सेमीफायनल आणि मेगा फायनल असे 2 एक्स्ट्रा मॅचेस देखील आपल्याला आजच्या वेळापत्रकात पाहायला मिळत आहेत. हो अगोदरच खेळण्याचं या ठिकाणी आपण पाहिलं तर मानस होतं. अर्ली बॅट स्विंग संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा आणि हा डॉट बॉल. 14 धावा धावफलकामध्ये ब्लँक स्ट्रोक. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे संस्थापक महेंद्र धुळे, कार्याध्यक्ष दिनेशजी भोईर आणि कमिटी मेंबर्स अविनाशजी वजे या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर उजव्या बाजूला या क्रीडांगणाचे मालक सन्माननीय अरुणदादा मुसळे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. डोळ्यांच्या दिशेने हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला तोपर्यंत एक सिंगल मिळेल. स्ट्राइक रोटेट होतीये. विनायक आणि फलंदाज त्याच्या साथीनं राकेश. एक धाव फलकावरती 15 धावा 15 रन्स. शेवटचा अंतिम बॉल 4 षटकांची मॅच असणार आहे. आज भाईजान निसारबाई शेख प्रचंड खुश आहेत. पहिला सामना जिंकल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आमचा देखील दबदबा या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे हे त्यांनी दाखवून दिलंय. अहमदने केलेली बॅटिंग जबरदस्त होती. अगदी सामना निसटता विजय त्याने मिळवलेला आहे. 12 चेंडू 20 धावांची गरज असताना आलेले षटकार फार निर्णायक या मॅच मध्ये ठरलेले आहेत. षटक क्रमांक पहिले संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती आहेत. मान्यवरांचं मनपूर्वक आणि विशेष आभार ज्यांनी या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळ दिला. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. आमच्या समवेत जय हनुमान क्रिकेट संघाचे जुने जाणते खेळाडू गणेश घरत हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज जयेश झाटे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. फुल टॉस बॉल फुल टोल या ठिकाणी वसूल करण्याचा प्रयत्न आहे आणि हो हा बॉल देखील चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. जय झाटे यांना तुम्ही पाहतायत सध्या महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी सुद्धा आहेत इलेक्ट्रिसिटी बोर्ड मध्ये आणि खेळाडूच्या भूमिकेत आपल्याला सध्या RD11 चांदप संघाचं या ठिकाणी नेतृत्व करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. षटकार आलाय. या षटकाराने आगाज करत असताना विनायक गोरे 23 धावा धावफलकावरती आहेत. शॉट ऑफ लेन ऑन साइडला बळवलाय. विनायक गोरे थांबायला तयार नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. चौकार षटकारांची भाषा
हीच मैदानावरती बोलली जाते. बॉल सीमा पार, आणखीन एक दर्जेदार चौकार. विनायक गोरे यांच्या डिक्शनरी मध्ये थारा नाहीये. चौकार षटकार, चौकार षटकार, चौकार ही भाषा सध्या बोलली जाते. अद्यापर्यंत 24 वरती वैयक्तिक तो नाबाद खेळतोय. राईट हॅमर द विकेट. पुन्हा एकदा उर्पिश बॉल, क्षेत्ररक्षक सचेत पाहावं लागेल आणि इथे सेल ड्रॉप आणि धाव मिळेल फक्त एक सिंगल. प्रयत्न चांगले होते. कदाचित विनायक गोरेची महत्वपूर्ण विकेट होती. कॅचेस, बिंद मॅचेस, पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ असं समीकरण असं. परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर विनायक गोरेला जीवन दान देण्यात आलेलं आहे. संदेश बोराडे यांना तुम्ही पाहू शकता. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या देशाचा ते दौरा करत असतात. मागच्या वर्षी या ठिकाणी स्पर्धेला आलो तेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती होते आणि या वर्षी नुकताच इंग्लंड दौऱ्यावरून ते मात्र रवाना झालेले आहेत. हो, शॉट ऑफ लेन, टेक ऑफ झालाय गुड लेंथ वरून आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त डॉट बॉल, ब्लँक स्ट्रोक. या प्रसाद फुलोरे रिक्षा युनियनचे अध्यक्ष बदलापूरचे विवेक फुलोरे यांचे आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. मला सांगतात 28 गोलंदाज जयेश साठी. ओव्हर पिच बॉल, अंपायर सिग्नल वाईड बॉल. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. लाईन थोडीशी भरकटली आहे आणि पंच लगेचच दंडित करतायत. वाईड बॉल आलाय, एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्राच्या रूपानं 29 धावा झालेले आहेत. अतिशय सुंदर क्रीडा नगरी आहे. थोडस ग्रास ग्राउंड असल्या कारणास्तव सकाळी आपल्याला ड्यू फॅक्टर जरूर या ठिकाणी जाणवतोय. ऑन साइडला शॉट ऑफ लेनच्या बॉल वरती आक्रमण, हल्ला चढवलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाकेदार षटकार. थँक्यू टीचर. हो, या ठिकाणी आपण पाहतो ऑन साइडला चेंडू वळवण्यात आला. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दुसऱ्या धावेसाठी पलटले पाहावं लागेल आणि DRS ऑनफिल्ड अंपायर आउट देण्यात आलेला आहे. आणि आता आपण चेक करणार आहोत नॉन स्ट्राईक एंडला नक्की घडलं काय. या दरम्यान एक अतिशय आनंदाची बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एरंचाड गावचे सुपुत्र रोहित श्याम गाडे यांची नुकताच आर्मी ट्रेनिंग संपन्न झालेली आहे आणि उद्या अगदी आपण पाहतो एरंचाड गावामध्ये त्याचं आगमन सुद्धा होणार आहे. खरं तर आपल्या या विभागातून जेव्हा जेव्हा असे चांगले चांगले तरुण जेव्हा वेगवेगळ्या पोस्टवरती असतात किंवा त्यांची वर्णी लागते तेव्हा खरंच एक अभिमानास्पद गोष्ट आपल्या गावासाठी, आपल्या शहरासाठी आणि आपल्या जिल्ह्यासाठी एक नाव लौकिक गोष्ट या ठिकाणी नक्कीच आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळते. त्यामध्ये रोहित श्याम गाडे यांचा नावाचा आवर्जून उल्लेख व्हायला हवा. यस, इट इज OUT फलंदाज बाद. छत्तीस धावा झालेले धाव फलकावरती. विनायकला माहिती आहे ऑलरेडी की आपण रनआउटच्या स्वरूपात बाद आहोत. स्पोर्ट्समॅन स्पिरिट कौतुक करावं लागेल. या अगोदर देखील प्रथमेश ठाकूर यांनी देखील या संघाचं कौतुक केलेलं आहे. प्रत्येक वेळी आपण पाहिलं तर
सातत्याने प्रत्येक खेळाडूमध्ये शिस्त पाहायला मिळते. संपूर्ण संघ हा शिस्तबद्ध संघ म्हणून बऱ्याच स्पर्धांमध्ये त्याला त्या संघाला पारितोषिक देखील देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. सडक क्रमांक आपण पाहतोय दुसरं प्रगती पथावरती आहे. 4 षटकांची मॅच आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल 36. मुकेश लॉफ्टेड ड्राईव्ह मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत एक सिंगल धाव. धाबा रोखण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये विवेक भोईर जो मात्र RD11 चांदप संघाचा भरोशाचा गोलंदाज आहे. 17 धावा त्याने खर्च केला. त्यानंतर जयेश वरती जिम्मेदारी देण्यात आली. त्यानेही 19 धावा खर्च केल्या. म्हणजे धावांची गती यावेळेस भरपूर प्रचंड वेगाने पुढे चालली आहे. ऑफ साइडला क्षेत्ररक्षक जज करतायत. पाहावं लागेल. एक चांगला झेल टिपलाय. गती थोडीशी कमी केली आहे. मीडियम पेसर हा गोलंदाज आपण पाहतो मुकेश आणि त्याला मिळते सफलता. फलंदाज होईल बाद. 1 4 विकेट डाऊन. टीम पिंपलोलीवाडी. मैदानामध्ये दाखल झालेला आहे. टीमची टोटल 37. 4 षटकांची मॅच आपण पाहणार आहोत. सेकंड राऊंड मधून हा पहिला सामना आहे. अजूनही पहिल्या फेरीचा एक सामना बॅलन्स आहे. श्री समर्थ बदलापूर वर्सेस जय हनुमान चामटोली. हो बॅटची कडा मागे चालला बॉल. या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडेसे चाचपडले जरूर परंतु शेवटच्या क्षणाला का होईना परंतु हा चेंडू थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केलेला आहे. एक सिंगल धाव मिळेल. एक सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या 38 धावा झालेल्या आहेत. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय यामुळे स्वान साइडला वळवलाय. एक सिंगल धाव फलकावरती. मुकेशचं कौतुक व्हायला हरकत नाही. अद्यापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त केवळ 4 धावा त्यांनी खर्च केले आणि 1 विकेट त्यांनी मिळवली आहे. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे. ज्यांच्यावरती भरोसा होता ते गोलंदाज थोडेसे महागडे ठरले परंतु आता मुकेशला माहिती आहे या धावसंख्येला रोख लावावा लागणार आहे. हो धीम्या गतीचा बॉल. आणखीन एक डॉट. बॅक टू बॅक आपण पाहतोय. 2 चेंडू डॉट टाकले. षटक क्रमांक 3 संपन्न झालाय. जर गोलंदाजी मुकेशची आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाही. 1 विकेट आणि फक्त 3 धावा त्याने खर्च केलेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 39 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज रवींद्र भोईर आता बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. या तत्पूर्वी ऐकूया आपण डीजेच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. आता शेवटचा अंतिम षटक. रवींद्र भोईर सन्मान उदय राणे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि त्यांचे सुपुत्र देखील त्यांच्या समवेत आहेत. शेवटचं षटक. गोलंदाज रवींद्र भोईर राईट मोर द विकेटने. फुल टॉस बॉल ऑन साइडला कन्वर्ट केलाय. स्कोर ऑफ द विकेट. चेंडूला वळवलाय. शतक वेगाने. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. तोपर्यंत एक धाव. खेळाडूंकडून कोणताही DRS घेतला जाणार नाही. ऑफिशियल आहे तर
प्लीज आपण चेक करू, अन्यथा आयोजकांच्या तशा सूचना या आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आलेल्या आहेत, लक्षात घ्या. फेअर डिलिव्हरी, चेंडू लँड होतो, थोडस खाली येतो आणि अर्थातच त्याचं रूपांतर तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस मागे चालला बॉल फाईन लेग कडे, शॉर्ट फाईन लेग मध्ये हा चेंडू अडवण्यात आला, तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. षटक क्रमांक आपण पाहतो चौथा, म्हणजे शेवटचं अंतिम षटक आहे या पहिल्या सत्रातील. धावा संख्या फलकामध्ये आपण पाहतोय 41 धावा झालेल्या. दोन्ही संघ अत्यंत अगदी आपण पाहतोय चांगले क्रिकेट खेळणारे पाहायला मिळतात, कारण या दोन्ही संघाने एक सामना जिंकलेला ऑलरेडी आणि या दुसऱ्या फेरीमध्ये पहिली मॅच फलंदाजा ठिकाणी बाद झालाय. क्लीन बोल यष्टा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय उद्ध्वस्त झालेले आहेत आणि आता धक्का आणखीन एक लागेल. टीम पिंपलोलीवाडी संघाला फलंदाज बाद. अर्थातच आपण पाहिले तर बारीक लक्ष आमच्या ऑफिशियल पंचांचं होतं, योगराज महाराज बुटेरे आणि सगळेच ऑफिशियल कौतुक करावं लागणार आहे, कारण 4 दिवस सलग फार मोठी जिम्मेदारी आहे. पंच म्हटलं तर प्रत्येक खेळामध्ये देव म्हणून त्यांची भूमिका असते. प्रत्येक निर्णय मात्र पंचांकडे सोपवण्यात येतात आणि आपण पाहतो अचूक वेळी अचूक निर्णय देणं हे पंचांचं काम असतं. 41 धावा आहेत, 41. निसार भाई शेख प्रचंड खुश आहेत. कदाचित आपण पाहतो सामना एक जरी जिंकला तरी प्रचंड खुश. यावेळेस फलंदाज होईल बाद, त्रिफळाची क्लीन बोल, 1 मोर विकेट डाऊन, आणखीन एक धक्का लागेल. मिळणार आहे आणि ती संधी स्वतः निसारबाई शेख आम्हाला या ठिकाणी प्राप्त करून देणार आहेत, कारण एक उत्तम दर्जाचे सिंगर देखील आहेत. जरी अगदी आपण पाहतो मुस्लिम समाजातून असतील तरी आपल्या या विभागामध्ये एक सुंदर आवाज म्हणून त्यांची गणना केली जाते. एक सुंदर गायक म्हणून आपण पाहतो नेहमी त्यांनी मराठी जे गाणं असतात त्यांच्यावरती त्याचं चित्रीकरण केलेलं आहे. त्याचं अगदी आपण पाहिलं तर सातत्याने गायन सुद्धा केलेलं आहे. असे या ठिकाणी आमचे निसारबाई शेख आणि आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रथमेश ठाकूर हे देखील एक चांगले सिंगर आहेत. आगरी कोळी सिंगर म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. लाईव्ह ऑर्केस्ट्रा मध्ये आपण त्यांना बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. ओ याचरमॅन बॉटम पार्टचा संपर्क नाहीये. शेवटचा बॉल तो सुधारायला गोलंदाजाच्या नावावरती विकेट आली आहे. रवींद्र भुईरला मिळेल विकेट. फलंदाज या ठिकाणी झाला बाद आणि धाव संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत 41 धावा धाव फलकावरती. फक्त 2च धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. या अगोदर 3 धावा मुकेशने खर्च केला. सुरुवातीला 2 षटकामध्ये प्रचंड मार खाल्ल्यानंतर काय कमबॅक केलं मुकेश आणि गोलंदाज रवी भोईरने. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. झाले 42 धावा संख्येचं लक्ष आहे आणि या 42 धावांचं टार्गेट या मैदानावरती कशा प्रकारे चेस केलं जाईल या ऐका पुन्हा एकदा एक जबरदस्त कल्याण डोंबिवलीचे सिंगर आणि आपल्या या ग्रामीण क्रिकेट मधील अप्रतिम समालोचक प्रथमेशजी ठाकूर यांना धन्यवाद. यांना विनंती आपण कुठे असाल तर माईकशी संपर्क करा. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या मुकेश
दुसऱ्या षटकामध्ये 19 साला जयेश जाटेचं ते षटक होतं. त्यानंतर मुकेशचं 3 धावांचं आणि रवींद्र भोईरचं 2 धावांचं. कॅल्क्युलेशन करा. काही डाऊट असेल तर आम्ही नक्कीच ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. या आपण ऐकूया प्रथमेश ठाकूर यांना. धन्यवाद. चला, समर्थ बदलापूर संघाचे कॅप्टन आणि सामटोली संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. अरुण दादा मुसळे यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. जय हनुमान सामटोली, श्री समर्थ बदलापूर. डीजे on the toss. Decision. Ball first. नेक्स्ट मॅच सामटोलीने टॉस जिंकलाय, गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झालेली आहे. सलामीची जोडी जयेश आणि नामदेव ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. मॉर्निंग सेशनला काय जबरदस्त खेळ राहिलाय जयेशचा, ज्याने प्रचंड मोठे फटके खेळले आणि चांगल्या धावा बनवल्या. तो जयेश आता मैदानामध्ये दाखल झालाय. पहिल्या मॅचचा हिरो आणि तीच कन्सिस्टन्सी, तोच फॉर्म, तो सातत्य पुढे त्यांना घेऊन जाणं हे फार महत्वाचं आहे. डीके तेरे नाम अगदी हेअरस्टाईल पाहिल्यावरती मागून अगदी ती आठवण होते. जळगाव गाजवून आलेत अक्षरशः. 5 दिवस 6 दिवस तो दौरा होता जळगावचा आमच्या सोबत. डीके, सत्यवान आणि बाळा माने एन्जॉय केली ती स्पर्धा जळगावला डीकेनी. परत दौरा आहे, विचार सुरू आहे जायचं की नाही. चला मॅच कडे वळूया. टार्गेट 41 झालेले आहेत, 42चं टार्गेट आहे. 41 41 झालेले आहेत, 42चं टार्गेट. मॅच ऑन. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ द टीम. शुद्ध गुड गेम, शुद्ध क्वालिटी क्रिकेट. 9 मॅचेस कव्हर करायच्या. सध्या शेड्यूल मधली ही 4थी मॅच सुरू आहे. स्वीप करायचा होता ऑन साइडला, गुडघा टेकवला होता पण फटका मात्र मोठा खेळता आला नाही. इट्स अ वायलेट डिलिव्हरी, डॉट बॉल. ऑन साइडला खेळायचा होता. टॅप केला गेला, बॉल चालला मागे डीप मध्ये. स्क्वेरिश मिड विकेट रिजनला सिंगल मिळते.
एका दुक्का सिंगल बॅकअप करा आणि सुदैवानं तिसरे खेळाडू पोहोचले. पहिली धाव धावफलकावरती अंकित झाले. व्हेरी फर्स्ट रन ऑन बोर्ड. टार्गेट जरी तर आपण पाहिलं तर 42 आहे. पुढचा बॉल हो वेगवान यष्टिरक्षक बीट शॉर्ट थर्ड मॅन बीट. लक फॅक्टर ऑन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 22च्या स्वरूपात या 4 धावा. येस ओके थँक्यू. समोर खेळाडू होते ना आम्हाला दिसलं नाही. ओके ओ मिस टायमिंग बॉल हवेमध्ये फिल्डर पाठी धावतायत. कॅच घेता येईल का? उन्हाचा तडाखा आहे तो अगदी तो जाणवला फिल्डरला तिकडे आणि तत्पूर्वी मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. टिपास जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ समीकरण आहे. 22 एकर कोला मैदानावरती चिंचपाड्याच्या स्पर्धेमध्ये अवघ्या 4 वरती कॅच ड्रॉप केली होती. खरं तर आशियाई संघाच्या फलंदाजाची त्याने 44 कुठल्या होत्या. ड्राईव्ह करतोय गॅप मधून नाही. फिल्डर आहेत लहान फिल्डर तिकडे तुम्ही पाहतायत. मयूरला आपण तिकडे पाहतो. ऑन साईडला खेळायचा होता. टायमिंग नाही तेवढं चांगलं जुळलं पण 1 रन मिळेल. एका धावेने धावफलक सध्या पुढे सरसावलं जाते. ओव्हरची झाली इथे समाप्ती. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 9 रन्स ऑन बोर्ड. 9 धावा 2 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 9 ऑन बोर्ड. 42 करायच्यात 9 झाल्यात. येणारे 18 बॉल आणि स्कोर मित्र आम्हाला कळवत आहेत 33 धावांची गरज म्हणजे 11ची सरासरी प्रति षटकामागे तुम्हाला राखायची आहे. गोलंदाजी मार्कवरती आता लकी षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज. 4 षटकाचा सामना त्यामुळे आता पॉवर प्लेचं कोणतंही बंधन नसेल. विखुरलेल्या क्षेत्ररक्षणाच्या अवस्थेमध्ये गोलंदाजी मार्कवरती आता लकी होतं तयार. ऑन साइडला हवा के साथ साथ कडाके संग संग वाऱ्याच्या सोबत पाठवलाय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट पार षटकार. येस नाही झलक तर पाहायला मिळेलच ना त्यामध्ये शंका नाहीये. बघा विष्णू सर म्हटलं की जबरदस्त डान्सिंग अंपायरची भूमिका साकारतात. ओ पुन्हा एकदा क्या बात आहे. व्हॉट अ शॉट. काय तो पटका काय तो टायमिंग काय तो स्ट्रोक सगळं ओके मध्ये एकदम षटकार.
यावेळेस देखील मात्र आपण पाहतोय गोलंदाज देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय. फिल्डर तिकडे डीप मध्ये आहेत. काय घडले? कॉलिंग खराब आहे पण फेकी देखील खराब आली. यावेळेस देखील मात्र आपण पाहतो बघा वारंवार एक डाव तुझा तर एक माझा असं चित्र सुरू आहे. लकीच्या विरोधामध्ये मोठे फटके देखील आले पण त्या लकीनं कमबॅक देखील करून दाखवला. पुढे लगेचच षटक क्रमांक 2 दरम्यान मैदानाच्या आतमध्ये झालंय पूर्ण. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 24 धावा फलकावरती करायचा. अजूनही या मॅच मध्ये येणाऱ्या 12 बॉल मध्ये 18 धावा. 18 रिक्वायर्ड. पिंपळवली वाडी टीमचे 12वे खेळाडू जरा निराश आहेत का? नाराज दिसत आहेत जरा. यावेळेस ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत तिकडे. थोडे फंबल झालेत आणि फायदा उचलतात फलंदाज. दुसरी रन कंप्लीट केली वेगाने फार. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. बॉल तयार. सोडून दिलं यावेळेस मात्र आपण पाहतोय. वेल लेफ्ट वेल जज. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. अतिरिक्त धाव मात्र इथे आपण पाहतोय. दरम्यान धावफलकापती जोडली जाईल. टीमची टोटल स्कोर मित्र कळवतात 27 झालेल्या आहेत. जयेश आणि नामदेव ताबडतोड बॅटिंग देखील आपल्याला दरम्यान पाहायला मिळाली. फटका उंचावलाय. फटका फसलाय. मिड ऑफला फिल्डर लहान मुलाने झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल मात्र आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज बाद. चला वेळ जास्त चाललाय. लक्षात ठेवा. थोडं फास्ट का आपण. यावेळेस मात्र क्या बात आहे. जबरदस्त उंची आणि तितकीच लांबी देखील आपल्याला पाहायला मिळाली. लांबी आणि उंचीचा संगम. चेंडूगत हवाई सफर.
हवेच्या सोबत खेळल्या फटका षटकाराची साथ मात्र मिळते धावफलकाला आणि धावफलक मात्र 33 वर. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा यावेळेस हुक केलाय आणि या बॉलला देखील पाठवलं बाउंड्री लाईनच्या वर बॅकफुटला गेला जागा बनवली ताकद निर्माण केली आणि शक्तिशाली बलशाली षटकार. क्या है पीछे विशु सर, क्या बात है. आता अवघ्या 3 धावांची गरज आहे. मॅच या मोठ्या फटक्यांनी 2 एकतर्फा झाली पूर्णपणे आणि क्या बात है स्टाईल मध्ये मॅच से पोलीस सलगच्या 3 बॉल वरती 3 षटकार ठोकले फलंदाज रवीनं. सामना संपलाय, सामना जिंकलाय तो अर्थातच RD11 चांदप या संघानं. अभिनंदन RD11 चांदप. अवघ्या 18 बॉल मध्ये हा सामना खरं तर जिंकला आणि सलगचे 3 षटकार रवीच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. सामनावीराकडे आपण लगेच वळतोय. मॅन ऑफ द मॅच. बॉलिंग करताना 3 विकेट, बॅटिंग करताना